गेत्सेमनीकडे मोहपाश लागता, पाहे त्या प्रभूकडे जिंके दुःखी सोशिता. जाणे याच्या भावना, शिके त्याची प्रार्थना. जाणे याच्या भावना, शिके त्याची प्रार्थना. जा गेत्सेमनीकडे. न्यायद्रोही संगे जा, पाहे कैसे चारिते. क्लेश किती त्याला जा, मारुनी तुंगते. तू छळाचे सोसरे, कित्ता त्याचा घेतवरे. तू छळाचे सोसरे, कित्ता त्याचा घेतवरे. जा गेत्सेमनीकडे. काल्वरीस जा मना, तेथे पूजे येशूला. पाहे मृत्यू वेदना, देव यज्ञ झाला. पूर्ण झाले वाणी तू, ऐके जिंके मृत्यू. पूर्ण झाले वाणी तू,
शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. पुष्कळ वर्षांपूर्वी मी शुक्रवारच्या दिवशी बातम्या टी व्हीवर पाहत होतो. बातम्या सांगून झाल्यानंतर न्यूज रीडर असं म्हटली, एन्जॉय युअर गुड फ्रायडे. हो, तो गुड फ्रायडेचा दिवस होता आणि त्या न्यूज रीडरला हे लक्षात आलं किंवा नाही मला माहीत नाही, परंतु ती असं म्हटली की एन्जॉय युअर गुड फ्रायडे. कदाचित पुष्कळांना हे ऐकून वाईट वाटेल, राग येईल, हे योग्य वाटणार नाही की असं कसं काय शक्य आहे. गुड फ्रायडे आम्ही एन्जॉय कसं करू शकतो. परंतु मला असं वाटतं की तिच्या सांगण्यामध्ये काही सत्य आहे. उत्तम शुक्रवार या पृथ्वीवरील प्रत्येकासाठी हा उत्तम आहे आणि त्याबद्दल आम्ही आनंदच करायला पाहिजे. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहान शुभवर्तमानाचा 3 अध्याय आणि 16 वचन आम्हाला असं सांगतं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. बायबलमध्ये असं म्हटलं नाही की देवानं ख्रिस्ती लोकांवर प्रीती केली, एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर प्रीती केली, काही विशिष्ट खास लोकांवर प्रीती केली असं म्हटलं नाही. आणि खरोखर गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार, हा देवानं जगावर केलेल्या प्रीतीची आम्हाला आठवण करून देतो. आणि म्हणून उत्तम शुक्रवारी आम्ही दुःख करायला नको. हो, दुःख करायचं असेल तर आम्ही स्वतःबद्दल करायला हवं, स्वतःच्या पापांबद्दल करायला हवं, स्वतःच्या दुष्टपणाबद्दल करायला हवं, आमच्या अयोग्य वागण्याबद्दल आम्ही दुःख करायला हवं. अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये आम्हाला माहीत आहे ECG ख्रिश्चन्स असतात. ECG म्हणजे ईस्टर, ख्रिसमस आणि गुड फ्रायडेला चर्चला येणारे, मंडळीत येणारे काही ख्रिस्ती सभासद असतात, काही ख्रिस्ती सभासद असतात. आजचा हा दिवस 10 एप्रिल 2020 कदाचित त्यांच्यासाठी निराश करणारा दिवस असेल. कारण आज त्यांना एक संधी होती चर्चमध्ये येण्याची, मंडळीमध्ये येण्याची, आणि ती संधी आज त्यांना घेता आली नाही. परंतु आम्ही जे नियमित देवाची आराधना करणारे, भक्ती करणारे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश होण्याची गरज नाही. आम्ही जिथे आहोत, जसे आहोत, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवाची भक्ती, देवाची आराधना करू शकतो. गेली 25 वर्ष मी वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्ताच्या 7 उद्गारांवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंडळांमध्ये प्रभूच्या वचनाची सेवा केली आहे. माझ्यासाठी कदाचित हा पहिला, या 25 वर्षामध्ये पहिला उत्तम शुक्रवार असेल की मी घरामध्ये थांबून प्रभूच्या वचनामधून बोलत आहे आणि मला 7 शब्दांवर बोलता येणार नाही. मी माझे बंधू पीटर यांना म्हटलं की उत्तम शुक्रवारी मी 3 तासाच्या भक्तीमध्ये भाग घेत असतो आणि 7 शब्दांवर मी प्रवचन करत असतो. आणि पीटर म्हटला, 1 तास सर्व्हिससुद्धा फार झाली, 1 ताससुद्धा आम्हाला ही ऑनलाईन भक्ती घेता येणार नाही. आणि म्हणून मी
एकच शास्त्रभाग निवडला आणि नेहमी मी 180 मिनटं बोलतो, तर त्याचा दशांशसुद्धा म्हणजे 18 मिनटंसुद्धा मी बोलणार नाही, परंतु त्यापेक्षाही कमी वेळामध्ये आपण या शास्त्रभागाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आजचा संदेश, प्रभूचं वचन आपण पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी वेगवेगळ्या संदेष्ट्यांनी, देवाच्या सेवकांनी भविष्यवाणी केली होती. पुष्कळ वर्षांअगोदरच खरं पाहिलं असता पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रामधील पहिलं पुस्तक उत्पत्ती ते शेवटलं पुस्तक 66वं पुस्तक प्रगटीकरण, या सर्वच पुस्तकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आपल्याला आढळतं. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं भविष्य वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या देवाच्या सेवकांनी केलं आहे आणि त्यापैकी एक शास्त्रभाग आपण पाहणार आहोत. यशायानं आपल्या ग्रंथामध्ये 53व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याअगोदर साधारण 600 वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं वर्णन केलं आहे. आणि यशाया 53व्या अध्यायामध्ये हा संपूर्ण फोकस, हे सर्व लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी हे भविष्य करत असताना देवाच्या आत्म्यानं त्याला प्रेरणा दिली आणि त्या प्रकारे त्याने लिहिलं आहे. खरं म्हणजे यशाया हा इस्रायल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी एक संदेष्टा होता आणि इस्रायल लोकांसाठी देव एक मुक्तिदाता पाठवणार आहे, त्याचं वर्णन तो करत आहे. आणि 53व्या अध्यायामध्ये एक दुःख सहन करणारा देवाचा सेवक, द सफरिंग सर्वंट, अशा प्रकारचं वर्णन यशाया आपल्या ग्रंथामध्ये करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये यशायानं जे भविष्यवाणी केली, यशायाने जे काही सांगितलं, त्याची पूर्तता ज्यावेळेस आपण शुभवर्तमान वाचतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याची पूर्तता झाली आहे हे आपल्याला लक्षात येतं. 53व्या अध्यायामध्ये आपल्याला 12 वचने आढळतात. स्वतः यशाया हे पुस्तक लिहितो आणि म्हणून तो एक नरेटर आहे, तो या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला देत आहे. पण त्याशिवाय या अध्यायामध्ये आम्हाला 3 प्रकारचे लोक आढळतात, 3 प्रकारची व्यक्ती आम्हाला आढळते. पहिलं, ज्याविषयी संदेष्टा लिहित आहे तो दुःख सहन करणारा सेवक, द सफरिंग सर्वंट, त्याच्याविषयी आपण पाहतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो, या शास्त्रभागामध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते म्हणजे लोक, तो आम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलतो लोकांसंबंधी. आणि तिसरा जो गट आहे तो म्हणजे देवपिता. तर पाहूया आपण या वचनांमध्ये कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळेस काय काय झालं, काय घडलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, त्याविषयी संदेष्टा काय सांगतो ते आपण पाहूया. दुसऱ्या वचनापासून पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दुःख सहन करणाऱ्या या सेवकाचं जे वर्णन आहे ते अशा प्रकारे आहे. त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडं पाहिलं तर त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. तिसरं वचन, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधीशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत त्याला तुच्छ मानित. 5वं वचन,
तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, दुष्कर्मामुळे ठेचला गेला. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. 8वं वचन, त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. 9वं वचन, त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती. हे सर्व वर्णन शुभवर्तमानामध्ये, चारही शुभवर्तमानांमध्ये, मत्ते, मार्क, लूक आणि योहान, या चारही शुभवर्तमानामध्ये अधिकांश वेळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनासाठी देण्यात आला आहे. आणि त्यामध्ये या सर्व गोष्टींचं वर्णन जे आपण यशायाच्या ग्रंथामध्ये वाचतो, 53व्या अध्यायामध्ये वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं ते वर्णन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये जे काही घडलं, शारीरिकरित्या त्याचा जो छळ करण्यात आला, त्याला फटके मारण्यात आले, त्याच्यावर थुंकले लोक, त्याला तुच्छ मानलं, एक क्रिमिनल, एक गुन्हेगार म्हणून त्याला फासावर लटकवण्यात आलं. हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेलं आम्हाला माहीत आहे. आणि त्याविषयी यशाया संदेष्टा 600 वर्ष अगोदरच यहुद्यांना सांगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये, देवाच्या वचनामध्ये हे भविष्य, त्याची नोंद करण्यात आलेली आहे, रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला दिसून येतं. किती अद्भुत आहे प्रभूचं वचन. त्यामध्ये कुठलाही गोंधळ नाही. प्रभूचं सत्य अगदी स्पष्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देवाच्या वचनामध्ये कसं उंच केलेलं आहे, त्याची माहिती दिलेली आहे, हे आपण पाहतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन या ठिकाणी आपण पाहतो, या शास्त्रभागामध्ये प्रामुख्यानं, की प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारे त्याचे हालहाल करण्यात आले, कशा प्रकारे त्याला शारीरिक यातना देण्यात आल्या, किती भयंकर अशा प्रकारचं दुःख हा जो सेवक दुःख सहन करणार आहे त्याच्या जीवनामध्ये होणार आहे, घडणार आहे, याविषयी संदेष्टा 600 वर्ष अगोदरच आपल्या पुस्तकामध्ये लिहित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः आपल्या जीवनामध्ये याचा अनुभव घेतला आणि ही सर्व भविष्य आपल्या जीवनामध्ये त्यानं पूर्ण केली. तर हे वर्णन आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी आढळून येतं. मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगितलं की या शास्त्रभागामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक, 3 गटामध्ये आम्ही लोक पाहू शकतो. सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं चित्र आम्हाला दिसतं. त्यानंतर लोक किंवा आम्ही, त्यांचं वर्णन या शास्त्रभागामध्ये आहे. तर 4थ्या वचनापासून जर पुढे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण असं वाचतो, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. यशाया संदेष्टा यहुदी लोकांना हे सांगत आहे. तो स्वतःला त्यामध्ये समाविष्ट करतो आणि म्हणतो की आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. हा जो सेवक दुःख सहन करत आहे त्यानं आमचे व्याधी घेतलेले आहेत असा संदेष्टा सांगतो. त्यावेळेस त्या काळातील लोकांना त्याची अजिबात कल्पना नव्हती. ते एका मुक्तिदात्याची वाट पाहत होते की जो राजकीयदृष्ट्या त्यांना स्वतंत्र करेल, परकीय सत्तेपासून त्यांना मुक्त करेल, अशा मुक्तिदात्याची ते वाट पाहत होते. त्यांना संदेष्ट असं म्हणतो की आमचे व्याधी, आज ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा विचार करतो त्यावेळेस आमच्या हे लक्षात येतं की खरोखर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली की त्यानं आमचे व्याधी आपल्यावर घेतले. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर लटकत होता त्यावेळेस तो स्वतःच्या पातकांसाठी लटकत नव्हता. स्वतःच्या गुन्ह्यामुळं त्याला शिक्षा झाली नाही,
परंतु तुमच्या आणि माझ्या पातकांमुळं आम्ही केलेल्या पापाची शिक्षा त्याच्यावर लादण्यात आली होती आणि म्हणून आम्ही त्यामध्ये आहोत. आमचे क्लेश त्याने वाहिले. या जगामध्ये आम्हा सर्वांना क्लेश आहेत. या जगामध्ये कदाचित अशी कोणतीही व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये क्लेश नाहीत. आणि देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानं आमचे क्लेश स्वतःवर घेतले. देवानं आमच्यावर इतकी प्रीती केली की प्रभू येशू ख्रिस्तानं आमचे क्लेश स्वतःवर ओढवून घेतले आणि ती शिक्षा, ते दुःख त्यानं सहन केलं. देवानं त्यावर प्रहार केलेले, त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे लटकत आहे ते देवानं त्याला शिक्षा दिली आहे असा यहुदी लोकांचा समज होता. त्याला जी शिक्षा मिळत आहे ती योग्य आहे असा त्यांचा समज होता. आणि पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस लोक विचार करतात त्यावेळेस असं वाटतं की होय, तो शिक्षा सहन करत होता, परंतु ती शिक्षा आमच्यासाठी तो सहन करत होता हे सत्य पुष्कळदा आमच्या लक्षात येत नाही. आणि मग 5व्या वचनामध्ये संदेष्टा आम्हाला याची जाणीव करून देतो. काय म्हणतो यशाया? खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक अपराधी, एक गुन्हेगार म्हणून लटकत होता, पण तो कुणाच्या अपराधांसाठी? तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी. आम्ही देवाविरुद्ध बंड केलं, आम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या, आम्ही देवाविरुद्ध पाप केलं. या जगामधील प्रत्येकानं, यामध्ये फक्त ख्रिस्ती लोक नाहीत, या जगामधील प्रत्येक व्यक्ती जो देवाला ओळखत नाही, जो देवाविरुद्ध बंड करतो, जो देवाच्या आज्ञा मोडतो, त्या प्रत्येकासाठी हे वचन आहे की आम्ही त्यासाठी जबाबदार आहोत. तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. या ठिकाणी या जगामधील प्रत्येकानं स्वतःला पाहण्याची गरज आहे. माझ्या दुष्कर्मांमुळं प्रभू येशू ख्रिस्त ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. मला शांती मिळाली म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा देण्यात आली. पहा, देवाचं प्रेम किती अद्भुत आहे. देवाचं प्रेम इतकं महान आहे की मला शांती मिळावी यासाठी देवानं स्वतःच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला शरीरामध्ये शिक्षा दिली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. या दिवसामध्ये आम्ही सर्व आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण जगावर एका विषाणूचं संकट, एका रोगाचं संकट आज आहे आणि हजारो लोक, आजचा काउंट मला वाटतं कदाचित 70,000 किंवा त्यापेक्षा अधिक हे या विषाणूमुळं मरण पावले आहेत. देवानं आपल्या लोकांना हे अभिवचन दिलं. देवानं हे सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांमुळं तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. अर्थात या वचनासंबंधी 2 टोकाच्या भूमिका घेतल्या जातात. एक म्हणजे हे शारीरिक आरोग्याविषयी बोललं जातं की प्रत्येक वेळेला आम्ही आजारी असलो की आम्ही अशा प्रकारे म्हणायचं की तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं. मला असं वाटतं ते अयोग्य आहे. दुसरा जो टोकाचा विचार आहे की नाही, त्या ठिकाणी शारीरिक आरोग्याविषयी बोललं जात नाही, फक्त आध्यात्मिक आरोग्य, ते सुद्धा अयोग्य आहे. मला असं वाटतं की आमचं जीवन हे असं वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये नाही, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आम्ही त्याची विभागणी करू शकत नाही की हे शारीरिक, हे आध्यात्मिक, हे सामाजिक. नाही, आमचं जीवन हे संपूर्ण जीवन आहे. एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस त्या जीवनामध्ये शारीरिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य, हे सर्व प्रकारचं आरोग्य आम्हाला हवं आहे. आणि त्यासाठी आम्हाला आरोग्य मिळावं, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला फटके सहन करावे लागले.
त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस फटके मारण्यात आले त्यावेळेस त्याने कोणता गुन्हा केला होता त्याबद्दल त्याला शिक्षा मिळाली नव्हती. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं की तो निर्दोष असताना पिलातानं पाहिले की तो निर्दोष आहे तरीसुद्धा त्याला शिक्षा देण्यात आली. ती केवळ तुमच्या आणि माझ्या पातकांसाठी. आम्ही ज्या चुका केल्या, आम्ही जे पाप केलं, आम्ही जे बंड केलं देवाविरुद्ध, त्याची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आली आणि ती फटके त्याला ते सहन करावं लागले. परंतु देवाची स्तुती असो की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याला बसलेल्या फटक्यांमुळं आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. केवळ शारीरिक आरोग्य नाही परंतु आध्यात्मिक आरोग्य. संपूर्ण जीवन आमचं वाचावं, संपूर्ण जीवन आमचं निरोगी असावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही या वचनांकडे पाहायला पाहिजे. पुढे त्या वचनामध्ये आपण असं पाहतो की आम्ही सगळे बहकून गेलो होतो. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादलं. हे आमचं वर्णन आहे. देवाचं वचन मानवाची स्थिती काय आहे हे सांगतं. आज जगामध्ये ज्या देशांनी संपूर्ण जगाला सुवार्ता सांगितली, आज त्याच देशांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारे फार कमी आहेत. अल्पसंख्य झाले आहेत. ते देवाला विसरले आहेत आणि देवाविरुद्ध ते आता बंड करत आहेत. परंतु देव या आम्हा सर्वांविषयी देवाचा न्याय तोच आहे की आम्ही देवाविरुद्ध पाप केलं आहे. प्रभूच्या वचनामध्ये हे सत्य आम्हाला समजतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. नीतिमान कोणी नाही, एकही नाही, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून आज गुड फ्रायडेच्या या संदेशाकडे आपण पाहत असताना, देवाच्या वचनाकडे आपण पाहत असताना आम्ही स्वतःकडे पाहण्याची गरज आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी घायल झाला, माझ्यासाठी त्याला फटके मारण्यात आले, मला आरोग्य मिळावं, मला सार्वकालिक जीवन मिळावं, मला देवाचं मूल होता यावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर लटकत होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वरानं त्याचवर लादलं. पहा, ज्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होणं आवश्यक होतं, ज्या पापांबद्दल आमचा न्याय व्हायला हवा, आमचा नाश व्हायला हवा, ज्या पापांसाठी आम्हाला त्रास व्हायला हवा, त्यासाठी परमेश्वरानं आपल्या स्वतःच्या पुत्राची निवड केली आणि त्याच्यावर आमचं पाप त्याने लादलं. पहा, परमेश्वरानं किती प्रचंड महान प्रेम आमच्यावर केलं, आम्हा प्रत्येकांवर, की त्यानं आमचं पाप काढून घेतलं आणि आपल्या स्वतःच्या पुत्राच्या शरीरावर, त्याच्या जीवनामध्ये ते पाप जणू काही त्याने लादलं. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा आज्ञाधारक होता आपल्या पित्याच्या. आणि जरी त्याने प्रार्थना केली होती की हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला मजपासून टळो, परंतु माझी इच्छा नाही परंतु तुझी इच्छा. परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं संपूर्ण जीवन परमेश्वर पित्याच्या हातामध्ये दिलं होतं. तो संपूर्णपणे आज्ञाधारक असा पुत्र होता. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वरानं आपल्या स्वतःच्या पुत्रावर लादलं. त्यानंतर 10वं वचन, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडले. आम्हाला देवाकडे जाण्याचा मार्ग पुन्हा मोकळा व्हावा, देवाची शांती आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुन्हा मिळावी, यासाठी आपल्या स्वतःच्या पुत्राला देवाला ठेचावं लागलं. त्याला
त्याला पीडा द्यावी लागली. पहा, पिता या नात्यानं किती भयंकर दुःख परमेश्वराने सहन केलं. त्याचं तुमच्यावर माझ्यावर इतकं प्रेम होतं की त्याने आपल्या पुत्रावर सुद्धा किती प्रचंड दुःख लादलं, त्याला पिडलं, त्याला ठेचलं. परंतु त्याच वचनामध्ये एक सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 10 वचनामध्ये, त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहीत होतं की आपलं जीवन हे आपल्या पित्याच्या हातामध्ये सर्वात सुरक्षित आहे. आणि म्हणून हे दुःखदायक अशा प्रकारचं जे मरण होतं ते त्यानं स्वीकारलं. कारण त्याला माहीत होतं की भविष्य काय आहे. परमेश्वराची इच्छा तो पूर्ण करणार आहे. देवाचं वचन आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफळ होईल. परमेश्वराची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट बाकी ठेवली नाही. त्याने संपूर्णपणे आपलं जीवन देवाच्या हातामध्ये सोपवून दिलं, यासाठी की देवाचा, पित्याचा मनोरथ त्याच्या जीवनामध्ये सफळ व्हावा. आज आम्ही म्हणतो की माझं देवावर प्रेम आहे, मी येशूवर प्रेम करतो. खरोखर आहे का ते? देवाचा मनोरथ, देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी यासाठी मी सर्व काही सोडण्यासाठी, सर्व काही त्याग करण्यासाठी माझी तयारी आहे का? दुःख सहन करण्यासाठी माझी तयारी आहे की फक्त ज्यावेळेस आशीर्वाद आहे, आनंद आहे, सर्व चांगलं आहे त्यावेळेस मी देवाचे आभार मानतो, आणि ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये दुःख होतं, दुःख येतं, त्यावेळेस मी परमेश्वराला दोष देतो, त्याला मी प्रश्न करतो, त्याच्या प्रीतीविषयी मी शंका घेतो, असं माझ्या जीवनामध्ये आहे का? आज आपण या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. प्रभूचं वचन आम्हाला हे सांगतं की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचं फळ पाहून समाधान पावेल. 12 वचन, यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञाधारकपणामुळं हे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात की आम्ही त्याच्या विजयामध्ये सहभागी होतो. त्याच्या सर्व विपुल आशीर्वादांमध्ये आम्हालासुद्धा हिस्सा मिळतो ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आपलं जीवन पूर्णपणे त्याच्या हातामध्ये सोपवतो. प्रियजन हो, आज गुड फ्रायडेच्या निमित्तानं यशाचा ग्रंथाचा 53वा अध्याय वचने 1 ते 12 यामध्ये आपण प्रामुख्यानं 3 गोष्टी पाहिल्या. दुःख सहन करणारा देवाचा सेवक म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त, स्वतःविषयी आपण पाहिलं. आमच्या अपराधांमुळे तो घायाळ झाला, आम्हाला शांती देण्यासाठी त्याला शिक्षा देण्यात आली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. 8व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले, असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला आहे काय? आम्ही हा विचार केला का की माझ्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं, माझ्यामुळं हे सर्व दुःख त्यानं सहन केलं. आणि शेवटी आपण पाहिलं की परमेश्वरानं आम्हाला शांती मिळावी, आम्हाला तारण प्राप्त व्हावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी आपल्या पुत्राला आमच्यासाठी देऊन टाकलं. त्याला ठेचावं, त्याला पिडावं यासाठी देवानं परवानगी दिली. देवानं आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी देऊन टाकलं.
गुड फ्रायडेचा हा संदेश आहे की देवानं आमच्यावर इतकी प्रीती केली. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आम्हाला आमचा तारणारा आमच्यावर किती प्रेम करतो याची आठवण करून देतो. आणि आजचा दिवस आहे, जर आम्ही प्रभूला ओळखतो तर आम्ही खरोखर त्याच्यावर प्रीती करतो का, हा प्रश्न आपण विचारायला हवा. त्याच्यावर जर आम्ही प्रीती करतो तर त्यासाठी त्याच्याप्रमाणेच दुःख सहन करण्याची आमची तयारी आहे का, त्याग करण्याची आमची तयारी आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. तर आपल्यापैकी कोणी असं असेल की जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा आणि प्रभू म्हणून त्यांनी स्वीकारलेलं नाही, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर मला तुम्हाला विनंती करू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, तुम्हाला शांती मिळावी, तुम्हाला पापांची क्षमा मिळावी, यासाठी त्या अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर अत्यंत भयंकर अशा प्रकारचं मरण त्यानं सहन केलं. आज तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल काय? देव आपल्याला आशीर्वाद देव. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आपणा सर्वांसह, आपल्या कुटुंबियांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.